तर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पीक विम्यासंबंधी अपडेट आहे, ज्या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील खरीप 2023चा पीक विमा अद्यापपर्यंत जर तुम्हाला मिळालेला नसेल तर हा अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ द्यावा, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील खरीप हंगामातील पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनाम्याविषयी तक्रारी दूर करून पात्र शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा योजनेअंतर्गत लाभाचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत। यवतमाळ जिल्ह्यासह आर्णी, घाटंजी, पांढरकवडा तालुक्यातील पीक विमा योजनेतील तक्रारीबाबत सुद्धा या ठिकाणी आयोजित बैठकीमध्ये या ठिकाणी बोलण्यात आलेले आहेत। सन 2023-24 मध्ये यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये 3,66,000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला होता, ज्या अंतर्गत जुलै ते नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टी, अवकाळी पाऊस असेल, यामुळे शेती पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांनी पूर्वसूचनासुद्धा पीक विमा कंपनीकडे नोंदवल्या, परंतु पीक विमा कंपनीने 3,06,050 जे पूर्वसूचना आहेत ते अपात्र केल्या, अशा तक्रारी या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत। तसेच आर्णी, घाटंजी, पांढरकवडा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अपात्र करून अल्प प्रमाणात रक्कम वाटप केल्याबाबतची तक्रारीसुद्धा प्राप्त झाल्या होत्या। या बैठकीत कृषी संचालक विनयकुमार आविटे तसेच कृषी विभागातील अधिकारी आणि पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते। यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पंचनाम्याविषयी तक्रारी दूर करून शेतकऱ्यांना त्वरित पात्र करण्यात यावे, असे निर्देशसुद्धा या ठिकाणी जे आहेत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पात्र झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित लाभसुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे, असल्याची सूचनासुद्धा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीकडे दिलेला आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी होती, ज्या अंतर्गत जर तुम्हाला अद्यापर्यंत पीक विम्याची रक्कम मिळाली नसेल तर तुमचं अपात्र फॉर्मसुद्धा पात्र करून या ठिकाणी पीक विम्याची रक्कम कृषी मंत्री धनंजय मुंडे ज्या पीक विमा कंपनीला या ठिकाणी सूचना करून शेतकऱ्यांना देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।